ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय, भगवद्गीतेचा 20वा श्लोक सुरू झालेला होता आणि मागच्या वेळेस 106 ओवी अर्धवट झाली होती. ती 106 ओवी अशी: जो शरीरी उदास, फळभोगी निरास, नित्यता उल्लास होऊनी असे. जो शरीरी उदास. मागच्या वेळेस अनेक प्रवचनातून आपण कर्म काय, अकर्म काय, निष्कर्माची अगदी सखोल व्याख्या काय, निष्कर्म स्थिती येण्याची पद्धती कोणती, प्रयोग कोणते, कसं होतं ते, त्याचं फलित काय, ह्या सर्व बाबींचा विचार आणि उकल आपण केली. आणि हे सर्व कर्म जाळण्याकरिता ज्ञानाग्नीचे निमुखे. ज्ञानाग्नी म्हणजे हा योगाग्नी, हा बुद्धीमधील प्रगट झालेला अग्नी, हा शरीरामध्ये बुद्धीमध्ये त्याच वेळेस होईल ज्यावेळी शरीरामध्ये आग असेल. आणि योगाग्नीद्वारे प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि क्रियमान कर्म सर्व जाळून टाकायचे. त्याच्याशिवाय दुसरा तरणोपाय नाही, हे काल आपण पाहिलं आणि त्या ओवे आपण पाहिल्या. आज भगवान त्याचा परिणाम साधकाचा वागण्यावर कसा होतो हे सांगत चाललेले आहेत. हे आपण पाहिलंय आपण शेवटी मागच्या प्रवचनात. जो शरीरी उदास, म्हणून काल मी असं सांगितलं शेवटी की उदासचा अर्थ असा केला, काही धर्माचार्य, काही धर्मगुरूंनी असा केला की शरीराला छळायचं, कष्ट द्यायचं, त्रास द्यायचा, त्याचे लाड करायचे नाहीत, त्याला उन्हात तापवायचं, पावसामध्ये भिजवायचं, थंडीमध्ये कुडकुडत द्यायचं, कपडे घालायचे नाहीत. अशा रीतीने त्याला त्रास दिला म्हणजे आपण उदास आहोत, शरीरांचे फाजील लाड करत नाहीत, असा अर्थ काही लोकांनी घेतला उदासचा. काही लोकांनी असा अर्थ घेतला, मी काल सांगितलं शेवटी की छळायचं नाही पण चांगलं दिसू द्यायचं नाही. मग काहींनी जटा ठेवल्या, काहींनी दाढ्या ठेवल्या, काहींनी दाढी काढायचं नाही ठरवलं, घाण कपडे ठेवायचे, सुंदर दिसू नये अशी व्यवस्था करायची, असाही प्रकार काहींनी केला. काही साधू आरसा वापरत नाहीत, आईना आरसा वापरत नाही, तोंड काय हे करायचं. काही कंगवा वापरत नाही, काहीतरीच कंगवच वापरत नाही. उवा पडल्या काय, राहिल्या काय, त्याचं काही नाही. कंगवा वापरायचा नाही, काही आरसा वापरायचा नाही. आणि जितकं घाण दिसता येईल, जसं काही भक्त म्हणजे घाण, असे मोठमोठे गंध लावतात. जितकं डोकं खराब दिसता येईल, दाखवता येईल, मोठमोठे गंध लावायचे, मोठमोठे टिळे लावायचे, मोठमोठे भस्म लावायचे. शरीर जेवढं घाण दिसेल, काही बायांनी असाच प्रकार केला. कुंकवाच्या नावाखाली सगळा कपाळाचा धिंगाणा, 2 लावले काय, 3 लावले काय, मोठे लावले काय, लहान लावले काय. काही शरीराने उदास दिसायचं याचा अर्थ लोकांनी फार वेगळा केला. समाजवाद्यांनी शबनम बगलेत घालून, मी कालच सांगितलं, फाटके तुटके कसेही ड्रेस घालून फिरायचं, याला उदास म्हटलं. असं नाही. आणि काहींनी शरीराला चांगलं दिसू नये म्हणून काही आहारामध्ये बदल केले. आंबे खायचे नाहीत, गरिष्ठ पदार्थ खायचे नाहीत, हे खायचं नाही, ते खायचं नाही.
छळलं पाहिजे शरीराला, असे अर्थ केले. हे अर्थ मान्य नाहीत भगवद्गीता आणि भगवान गोपालकृष्णांना, आणि कुठल्याच धर्माला मान्य नाहीत. आपण काही लोकांनी अर्थ केले चुकीचे म्हणजे त्या त्या धर्माचा तो समज होता असं घ्यायचं काही कारण नाही. धर्माने असं कुठेही सांगितलेलं नाही. कारण स्वतः भगवान सुंदर आहे, त्याला सुंदरच भक्त आवडतो. कुठेही वर्णन नाही रुक्मिणी असुंदर राहिली, राधिका असुंदर राहिली, गोपबाला असुंदर राहिल्या, कुठेही वर्णन नाही, कुठेही नाही आहेत. जो शरीरी उदास, शरीरी उदास याचा अर्थ जीवनामध्ये शरीर पुष्टी आणि शरीराची तुष्टी हे श्रेष्ठ समजू नका. लक्षात घ्या काय म्हटलं. शरीराची पुष्टी आणि शरीराची तुष्टी, तुष्टीकरण नाही, गुबगुबीत शरीर करणं नाही. म्हणजे करू नये असं नाही, बेडोल होऊ नये हे लक्षात घ्या. बेडोल बेढब असे शरीर होऊ नये खाण्याच्या नावाखाली. खूप खायचे म्हणून नगारे वाढलेत, डेअरीचे रोग झालेत, असे अर्थ नाहीत आणि असा घ्यायचा नाही. शरीर पुष्टी म्हणजे केवळ खाण्याकरता जगणं, आणि शरीर खूप जाडजूड असं तगडं झालं पाहिजे याच्याकरता जगणं, हा भाव असता कामा नये असा अर्थ आहे. शरीर सुंदर ठेवलं पाहिजे, बाह्यकारी सुंदर, कारण तुमच्या सौंदर्याच्या आकर्षणावर ते सुंदरतेवर ते बाकीच्या लोकांना आल्हाददायक आनंद वाटला पाहिजे. नंबर 2, आतून शरीर शुद्ध पाहिजे, सोन्यासारखं. घाण शरीर असता कामा नये, घाण शरीर असता कामा नये. नाही तर बाहेरून चांगलं आहे आणि आतून घाण आहे. आतून सगळं संडास छाप शरीर आहे, 4-4 दिवस संडास होत नाही, 2-2 दिवस होत नाही, खाल्ल्यानंतर होत नाही, हे सगळे घाण शरीर. रोग आहेत, डायबिटीस आहे, BP आहे, यांचे सगळ्यांचे शरीर घाण समजायचे. हार्ट आहे, सगळ्यांचे घाण. कोणाला असं खालीवर करायचं नाही. हे शरीर जी घाण आहेत ही असता कामा नये. शरीर शुद्ध आणि पवित्र पाहिजे, कारण ते भगवंताचं मंदिर आहे. ह्या भगवंत ह्या मंदिरात येऊन उतरणार आहे, थांबणार आहे, आणि भगवान शुद्ध आहे, भगवान पवित्र आहे, म्हणून शरीर शुद्ध पाहिजे, शरीर पवित्र पाहिजे, शरीर निरोगी पाहिजे. रोगी शरीरात भगवान येऊन राहत नाही राहत. आणि याच्याकरिता शरीराचे फाजील लाड की ज्याच्यामुळे शरीर बेडब होईल. आलंय अमेरिकेमध्ये एका प्रांतामध्ये कायदा करण्याच्या विचारात आहेत की ढब्बू माणसाला हॉटेलमध्ये पदार्थ खायला द्यायचे नाहीत, त्याला बंदी घालायची. हॉटेलमध्ये प्रवेश निषिद्ध. एखादा काटा करतील, ह्या किलोच्या वरचं गेट आउट, त्याला प्रवेशच नाही. ते खूप खायलेत म्हणे तिथे लोक, आणि डब्बूचे डब्बू व्हायलेत, 1 क्विंटल 1.5 क्विंटल असेच सगळे लोक व्हायलेत अमेरिकेत. असा कायदा येणार आहे म्हणे एक विशिष्ट प्रांतात. तो प्रांत कायदा करण्याच्या मूडमध्ये. पण असं बंबोले शरीर करून टाकायचं नाही आणि खराबही दिसू द्यायचं नाही. ते शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे, आखीव पाहिजे, रेखीव पाहिजे. तारुण्य असं विकसित झालेलं पाहिजे त्याच्यामधून. चारी देहाचं प्रस्फुटीकरण त्या शरीराच्या चेतनेतून दिसलं पाहिजे. जड शरीरामधून आनंद, प्रसन्नता अखंड वाहत असली पाहिजे.
पण मी शरीरासाठी जगतोय याच्या नाही. हे शरीर ईश्वर प्राप्तीचं माध्यम आहे. हे शरीर संसार सुखाचा करण्याचं माध्यम आहे. हे शरीर आणि ह्या माध्यमाला मी अगदी पवित्र ठेवलं पाहिजे, शुद्ध ठेवलं पाहिजे, हा भाव असला पाहिजे. त्याला म्हणतात उदास. उदास म्हणजे विषयांचं लागून चालन करून, विषयांच्या मागे लागून शरीरतुष्टी आणि शरीरपुष्टी हा भाव नसावा. एखाद्या वेळी शरीर तुष्टी भाव असेल पण शरीरपुष्टी हा भाव नाही. मी माझ्या देहाकरता जगतोय, मी म्हणजे देह असं नाही. असा तो राहतो. शरीराला छळीत नाही, कारण देव मंदिर आहे, देवाचं मंदिर आहे. तुम्ही का छळता? जो शरीरी उदास फळभोगी निरास. शरीरी उदासचा दुसरा अर्थ दुसऱ्या ओवीत जास्त स्पष्ट झाला आहे. फळभोगी निरास. कर्म करायचे आज्ञा दिलेली आहे. कर्तव्य कर्म कसं करायचं, त्याची नैष्कर्म्यता कशी, हे काल पाहिलं आपण डिटेल. मग कर्तव्य कर्म करावे लागतील, कर्तव्य कर्म पण नैष्कर्म्ययुक्त करावे लागतील. कसे करायचे आपण पूर्ण भाग पाहिला काल. शेवटचा टप्पा आपण पाहिला 2-3 प्रकाराचा. परंतु म्हणजे कर्म केलं, कर्तव्य कर्म केलं, कसंही केलं, नैष्कर्म्ययुक्त केलं, अकर्मयुक्त केलं, तरीही लक्षात घ्या, तरी फळ मिळणार. पण हे फळ भोगत असताना निरास वृत्तीनं असा, म्हणजे निरीच्छ, कुठली इच्छा न ठेवता जे फळ येईल त्याचा उपयोग करा, उपभोग नाही. त्याला म्हणतात निरास. तुकारामांचंही वांग आहे. जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे व्यय करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, धनाचा संग्रह करा. तुकारामांनी म्हटलेलं नाही आहे माझ्यासारखं राहा. त्याने चॉईस निवडला स्वतःचा, ती गोष्ट वेगळी. तुमच्यासाठी नाही सांगितलं, लोकांसाठी बिलकुल नाही. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहार म्हणजे डिसू करू नका, फसू नका, धोका देऊ नका, नंबर 2चा धंदा करू नका. नंबर 1 उत्तम व्यवहार करून, इमानदारीचा व्यवहार करून, नीतियुक्त व्यवहार करून, मानवतेला शोभेल असा व्यवहार करून धन उत्तम संग्रहित करा. पण उदास विचारे व्यय करी. पण खर्च करताना उदास राहा. उदास म्हणजे चिक्कू राहा असं नाही अर्थ. विषय वस्तू यांचा उपभोग किती घ्यावा याचा जरूर विचार करा. उपयोग करा, उपभोग नाही. खाण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी खा. वस्तूंसाठी, विषयांच्या उपभोगासाठी जगू नका. शरीर धर्म आहे आणि सुखवस्तूपणाने राहावं एवढ्यासाठी ते तेवढं करा. उदास विचारे व्यय करी. फळभोगी निरास. पण फळ भोगत असताना इच्छा कामना ठेवू नका. म्हणजे फळ निर्माण होण्यापूर्वी मला हे मिळालंच पाहिजे अट्टास करू नका. मागच्या कालच्या याच्यात आलेलं आहे. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन. येथे संकल्पे जयाचे मन विटाळे ना. कालच आलेली ओवी आहे. असं करू नका की मी जिंकेल, मी संकल्प करतोय, मी सिद्धीला नेईल, मी मिळविल म्हणजे मिळविल.
असा हेकेखोरपणा, इच्छा अशी प्लवित करू नका, अंकुरित करू नका, हेतू ठेवून असं कर्म करू नका. हा मी काम करतोय, फळ जे मिळेल ते मिळेल. जे मिळालं त्याच्यात आनंद माना, नाही मिळालं दुःख मानू नका. त्याला म्हणतात फळभोगी निरास. म्हणजे फळभोगी निरासचा दोन अर्थ आहे तिथे. दुःख म्हणून फळ मिळालं, नापास झाला तुम्ही. मुलगा नापास झाला, मुलगा व्हायचा होता मुलगी झाली, पोरगं झालं मेलं, नवरा शाहरुख खान पाहिजे होता वेगळाच आला. काय असेल नसेल, दुःख झालं. तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड म्हणून सुख पाहिजे होतं, कर्माचं फळ, ते दुःख आलं. दुःख आलं तरी दुःखी होऊ नका, निराश राहा, इच्छारहित राहा. ठीक आहे प्रभू तुझी इच्छा. आणि सुख आलं तरी निराश राहा, प्रभू तुझी इच्छा. धन्ना जाटासारखं काल सांगितलं तसं. फळभोगी निरास. MBBS झालात, MD झालात, आनंद होईल, पण निराश राहा. खूप पैसा मिळतोय म्हणून मी एकटाच खर्च करील, खूप पेशंट तपासतोय मी एकटाच खर्च करील, असं नाही. राहा, चांगलं राहा, उपयोग घ्या, उपभोग नाही. याला म्हणतात फळभोगी निरास. चांगलं असो की वाईट असो, दुःख आणि आनंद काही मानू नका. निरास म्हणजे इच्छारहित राहा. तुम्ही इच्छा करू नका, जे येईल ते वाट्याला भोगा, आणि जे आलं योगाग्नीमध्ये जाळा. काल आलाय तो विषय. ज्ञानाग्नीचे निमुखे रडू नका. ज्योतिष्याकडे जातात, काय करावं. तो काय करतो, हा ग्रह खराब आहे, मग त्याचं अनुष्ठान करा. असं वाटतं का जळतंय ते? त्या जन्मीच्या कर्माचं पाप एका छोट्या अनुष्ठानाने जप केल्याने जळतं. योगाग्नीची गरज राहिली नसती. कमी होईल. काय होईल? पनिशमेंट थोडी कमी होईल, पण चुकणार नाही. कारण ती फिल्मची कॅसेट जाळावीच लागणार आहे. काल सांगितलं ना मी, कॅसेट जाळून टाकावी लागणार आहे. ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळिली कर्मे आशेखे. ज्यांनी उपादेय हृदयामधली कॅसेट्स, करोडो जन्माची फिल्म आणि क्रोमोझोममध्ये सेकंड पार्ट, हे सगळं जाळून टाकलं योगाग्नीमधून, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. तो परब्रह्म आहे मनुष्य वेशामध्ये. स्वतः चालतं बोलतं तीर्थंकर आहेत, चालते बोलते परब्रह्म आहेत. ज्यांनी कॅसेट जाळली. आपलं परब्रह्म कोण? जो महाराज झालाय आणि बम करीत फिरतोय. कर्म जाळण्याकरिता जे तप लागतं, जे साधन लागतं, जे अनुसंधान लागतं, जे योगासन, जे आसनावर ते अनुष्ठान करावं लागतं, ध्यान करावं लागतं, तपश्चर्या करावी लागती, ते करतात का एवढं तर निरीक्षण करा. आणि 3-3 तास तुम्ही बसले तर काही होत नाही, आणि त्यांच्या साध्या बसण्याने होणार आहे का? साध्या कल्पना करा. उगीच कुठेही मोठे पण कोणाला देऊ नका. हा, त्यांच्या त्यागावर जरूर तुम्ही प्रसन्न राहा, पण तपश्चर्येवर नाही. तर फार करावं लागतं. हा जीवनात त्याग केलाय त्याच्यासाठी श्रेष्ठ जरूर माना, कारण आम्ही करू शकत नाही म्हणून ते श्रेष्ठ. पण तप किती करावं लागतं त्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज नाहीच आहे कोणालाच. तुम्हालाही नाही, आम्हाला नाही, त्यांनाही नाही. फळभोगी निरास नित्यता उल्हास होऊन असे
तिसऱ्या लाईनमध्ये तुमच्या सगळ्या शंका समाप्त केल्या, त्या उदास आणि निराशा. मरके चेहरे घेऊन नको. का हो तुम्हाला 50 लाख मिळाले म्हणे? हो. अरे असं का रडायला काय झालं? नाही म्हणले ना, निराश राहा. फ्रस्ट्रेशन आलं पाहिजे आणि उदास राहा चेहऱ्याने, असं नाही. म्हणून तिसऱ्याच्या सांगितलं नित्यता उल्हास. नित्य म्हणजे दुःखातही आनंदी राहा. उल्हास म्हणजे आनंदापेक्षा वरचं आहे थोडंसं ग. उल्हास कशाला म्हणतात? नाव ठेवतात लोक, उल्हास, आमचं पोरग उल्हास, आणि पाहिलं तर मरियल. देखे अखंडित प्रसन्नता. काय? आथी जेथ चित्ता तीर्थ रिगणे नाही समस्ता संसार दुःखा. देखे अखंडित प्रसन्नता. काय ओवी आहे? जिष्टाला कसं वागायचं. देखे अखंडित प्रसन्नता. ते केव्हाही 12 वाजलेले, 12 वाजताही 12, 6 वाजताही हे आळस देतात, जांभाया देतात. 6 वाजता मी काही लोकांकडे काय झालं नाही, चहा बरोबर नव्हता, अजून 2 कप पी. केव्हाही आळस देतात, झोपीतून उठले तरी आळस देतात, आणि ते आपल्या तोंडावर हवा सोडतात. देखे अखंडित प्रसन्नता. अखंडित प्रसन्नता. आथी जेत चित्त तेथ रिघणे नाही समस्ता संसार दुःखा. संसारामध्ये दुःख जरी आले तरी आनंदित राहिल्यामुळे ते दुःख तुम्हाला दुःखी देखू शकत नाही. ती संकट तुम्हाला दुःखी देखू शकत नाहीत. दुःख देखील दुःखी देखू शकत नाहीत. नित्यता उल्हास. आता उल्हास कशा करता म्हटलंय? कर्म करण्यामध्ये उल्हास, कर्तव्य कर्म करण्यामध्ये उल्हास, निष्कर्म करण्यामध्ये उल्हास, प्रयोग करण्यामध्ये उल्हास, ज्ञानाग्नी उत्पन्न करण्यामध्ये उल्हास, कर्म जाळण्यामध्ये उल्हास. लक्षात घ्या काय काय म्हणतो उल्हास. आणि उदास कशात? असा फालतू गोष्टीत, विकर्मात उल्हास ठेवू नका. विकर्मामध्ये निराश राहा, कुकर्मामध्ये निराश राहा. कुकर्म, चोरी करू नये, लबाड बोलू नये, हे विकर्म. जे करायचे नाहीत त्या कर्मामध्ये निराश राहा, आणि बाकीच्या कर्मात नित्यता उल्हास. नाही तुम्ही म्हणले ना काहीच करू नका, म्हणून आम्ही आजकाल साधनाही सोडून दिली. मग मी म्हणतो जेवण सोडा. नित्यता उल्हास होवणी असे जो बुद्धियोगी. मन बुद्धी सहकृत प्राण शरीरे उत आसीन आत्मनी. शरीरामध्ये ऊर्ध्वगतीतून आत्म्यामध्ये असतो, तेथील निस्पंदतेत लीन असल्यामुळे फळाच्या उपभोगाविषयी निरीच्छा असतो आणि सदोदित महानंद रूप होऊन राहतो फलत्याग. सदा अगदी सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती. रुखमाईच्या पती सोयरिया. जडो तुझे रूप, जडो तुझे ध्यान. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. धीमज प्रेम सर्व काळ. सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती. रुखमाईच्या पती सोयरिया. अखंड, अखंडित उल्हास.
नाही तर अभ्यासाचं पुस्तक दिसलं की निराश, पिक्चर पाहताना उल्हास, आणि गणिताचं पुस्तक आलं की जसं काय उंदीर मेलेल्याच्या खिशात ठेवलाय आणि वास यालाय. पुस्तक म्हणजे उंदीर, मेलेला उंदीर. अरे बाप, काय खान वास यालाय पुस्तकातला. जो शरीरी उदास फळभोगी निरास. साधनेमध्ये खरा जर आनंद तुम्हाला आला ना, उठू वाटत नाही हो, डोळे उघडू वाटत नाही. का महावीर 12 वर्ष बसले असतील, बायको का आठवली नसेल? अरे आठवण्याकरिता जे लागतं ती आठवणच संपली. आनंद उसळतोय आणि बाकीचा सगळा मरका प्रांत वाटतोय. साधनेची खरी खुमारी जर चढली, काही काहींना दाखवलं मी काल आळंदीत, गेल्या वेळेसही दाखवलं, अशी चढली मस्ती, उठू वाटत नाही. अशी उठू वाटत नाही. आणि त्यावेळेस फळ भोगायला मिळालं तर निराश असतात. नको, खा खा खा, गुलाबजामू आहेत गुलाबजामू. तो म्हणतो आनंदातून मला खाली खेचलं. आणि हा विषयानंदाचा आनंद त्या आत्मानंदाशी तुलना होत नाही. म्हणून फळ भोगायला बळजबरी खावं लागतं, पण निराश वृत्तीने. गुलाबजामूवर तुटून पडत नाहीत, ओहो हो हो आम्हाला आधी द्या. आनंदावर तुटून पडतील, महानंदावर तुटून पडतील, विषयानंदावर नाही. आणि विषयानंद शरीर धर्माकरता जगणं आवश्यक आहे म्हणून खायचं आहे, पण निराश वृत्तीने फार आनंदाने नाचून नाही. लक्षात घ्या, महानंद प्रगटण्याकरिता विषयानंदाची जेवढी आवश्यकता आहे तेवढाच तो घ्यायचा, बाकीचं निराश वृत्ती असा. चित्त चाकाटले स्वरूपा माघारी माझारी. नरिगे बाहेरी सुखावलो. चित्त एकदा आत गेले की बाहेर निघूच वाटत नाही आणि आनंद उत्पन्न झाला. पाक ज्यांना येतो ना तो अनुभव, त्याला मज्जा वाटते त्याच्यात. आणि काहींना जे येत नाही त्यांना बसूच वाटत नाही. नाही, धपाटे केलेत घरी, धपाटे. अज्ञानेश्वरीला बुट्टी आणि तुम्हाला सुट्टी. नित्यता उल्हास होऊन असे. आश्चर्य राहतात ते लोक जे प्रयोग करतात, जे योगाग्नीमध्ये अखंड कर्म जाळतात, जे साधनेमध्ये अविरत पौडलेले आहेत, निष्कर्मांच्या प्रयोगामध्ये घडलेले आहेत, गाडून घेतलेले आहेत. ते कसे राहतात तर असे राहतात. तो संतोषाची गाभारा. फार गोड ओवी आहे, सगळ्याच गोड आहेत, आपण जे ज्या घेतले ते तशाच आहेत. तो संतोषाची गाभारा आत्मबोधाची ओगरा. पुरेण मणेची धनुर्धरा आरोगिता. बस 2 ओव्यात श्लोकच ओढवला आहे, पूर्ण श्लोक 2 ओव्यात मौलीनी चिष्ट उभं केलं. भगवान गोपाल कृष्णांचं मानस. तो संतोषाची गाभारा. फळ हेच मिळालं पाहिजे, मला बंगलाच पाहिजे, मला फलानच पाहिजे, असं कुठलीही त्याची भाववृत्ती नसते. आणि अखंड संतोष, अखंडित प्रसन्नता असते. दुःखात असो की सुखात असो, अभावात असो की जास्त सामान आहे म्हणून असो, सुख असो की दुःख असो, जो नेहमी संतोषाच्या गाभारामध्ये पहुडलेला आहे. लक्षात घ्या, संतोषाची गाभारा. गाभारा शब्द आहे. गाभारा म्हणजे वरून नाही दाखवायचं संतोष. कसं काय, बेस्ट चाललंय, आनंद आहे. काही लोक भेटतात, आपण भेटलो, हां कसं काय चाललंय,
चांगलं चाललंय, बेस्ट चाललंय, चाललेलं नसतं किंवा वरून दाखवतो. बरं चाललंय असेल, गाभारा शब्द, गाभारा म्हणजे गाभारा कशाला म्हणतो तो? त्याची डेप्थ पाहिजे, उंची खोली खूप मोठी पाहिजे. गाभारा म्हणजे शेवटचा भाग आतला. गाभाऱ्यात जायचे, खाली जातो आपण. बुद्रुकर झोपू नका, काय झोप येतेच माणसाला, मलाही येते, पण काय करू, वाटतं बोलता बोलताच झोपावं. तो संतोषाची गाभारा, संतोषाचा गाभारा म्हणजे इवलीची इच्छा देखील शिल्लक राहता कामा नये. पूर्ण संतोष ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. थोडंही नाही, नाही नाही माझ्याकडे आता काही राहिलं नाही पण थोडं पोराचं लग्न जरा समोर झालं ना म्हणजे सुटलो. बरं पोराचं लग्न झालं, नाही नाही एकदा पाळणा हल्ला ना, बरं पाळणा हल्ला, नाही दुसरा पाळणा हल्ला ना, थोडंही नाही शिल्लक. प्रभू काही नाही मला शिल्लक, काही इच्छा नाही राहिली. तो संतोषाची गाभारा, गाभारा म्हणजे आतल्या दालनात, शेवटच्या आतल्या गाभाऱ्यात एवढा मोठा गाभारा, म्हणजे ज्या ठिकाणी इच्छेची, विचारांची, विकारांची थोडी लहर निर्माण होत नाही. थोडी ही लहर, समुद्र वरून खवळलेला दिसतो, लाटा वर आहेत पा, समुद्राच्या मध्य गाभाऱ्यात तो शांत आहे. साधू असाच पाहिजे, वरून लाटा उसळतील, वरून तो रागवेलही, वरून तो बोलेलही, पण आतल्या गाभारात प्रशांत आणि शांत असेल, असं त्याचं वागणं असेल. इथे म्हणून गाभारा शब्द वापरलाय. बाहेरून तो असंतोष दिसेलही त्याच्या जीवनात, बाहेरून तो कोणाला तोडून बोलेल, कोणाला रागवेल, कोणाला शिव्या देईल, नाही कर्म करत असताना तो पजल झालेला दिसेल, पण आतमध्ये मात्र त्याच्या आतल्या गाभाऱ्यात, इन इन्नर सर्कल, इन इन्नर सेंटर, इन्नर सेंटरमध्ये, आतल्या गाभाऱ्यामध्ये तो प्रशांत महासागरासारखा आहे. थोडी खवळ नाही, थोडी लाट, लहर, स्पंदन, स्फुरण काहीही नाही. जसा परमेश्वर असतो तसा तो असतो. अशी स्थिती असेल तर तो सुटला गा, तो मुक्त झाला. तो संतोषाची गाभारा, आत्मबोधाची ओगरा, ओगरा, ओगरा म्हणजे जेवण, इटिंग सेरेमनी. आत्मबोधाची ओगरा. अर्जुना, जो संतोषाच्या गाभाऱ्या स्थितीच्या केंद्रामध्ये आत्मबोधापासून उत्पन्न झालेले आत्मस्थितीचे जेवण जेवित असताना पुरे म्हणत नाही, बस झाली साधना, चाललो आता घरी. आळंदीला जसजसा आपला दिवस जातो, शेवटच्या क्षणाला 5वा दिवस यावेळेस होता, किती मस्तीचे अनुभव होते सर्वांना. ज्याचं प्रगटीकरण जास्त नेवाशाला झालं, ज्याचं प्रगटीकरण नेवाशाला झालं. पुरे म्हणत नाही, नको बस झालं, काय बोर झालो त्या साधनेनी, असं होतं का? बोर झालो.
आत्मबोधाची ओगर, आत्मबोधाचा जेवण वाढत असताना तो पुरे म्हणत नाही, विषयांचं जेवण वाढत असताना पुरे म्हणेल. लक्षात घ्या त्याचा अर्थ. विकारांच्या लहरी निर्माण झाल्यानंतर पुरे म्हणेल, नको आता मला रागही नको, लोभही नको, काही नको. विचारांच्या लहरी निर्माण झाल्या तरी तो पुरे म्हणेल. पण आत्मरसाचं भोजन किती वाढलं तरी तो नको म्हणणार नाही, किती वाढलं तरी. म्हणून आजही काही ऋषी 10,000 वर्षाचे ऋषी समाधीस्थ आहेत. समाधीमध्ये आनंद उपभोगतायत, आत्मानंदाचा रस चाखतायत. ब्रह्मरस घेऊ काढा तेने पिडा वारेल. ब्रह्मरसाचा काढा अखंड घेतायत. ब्रह्मरसाचे ओगरणे, तिथेही ओगरणे शब्द आला, इथेही ओगरा शब्द आहे. ज्ञानेश्वर महाराज आपला टेलिव्हिजन सेट ज्यावेळेस सुरू करतात, ज्ञानेश्वरी लिहिण्याकरिता प्रत्यक्ष चित्रपट भगवंताचा तिथं काय झालाय, भगवान व्यासांनी भावांकन केलेलं नाहीये. डिटेल अनुभवांचं शब्दांकन केलेलं नाहीये भगवद्गीतेमध्ये. पुसटसे अनुभव प्रगट केलेले आहेत. पण प्रत्यक्ष चित्रपट जसं भगवान व्यासांनी पाहून लिहिलं, तसं भगवान ज्ञानेश्वरांनी स्वतःचा टेलिव्हिजन सेट सुरू केला संजयासारखा, आणि प्रत्यक्ष पाहिलं. आणि आतले भाव, वरचे भाव, सगळे भाव पाहिले. आणि त्याचं भावांकन बारीक सूक्ष्म छटा, अर्जुनाच्या किंवा भगवंताच्या चेहऱ्यावर ते घामाचे बिंदू फुटले इथपर्यंत वर्णन आहेत माऊलींची. आणि आतली मनस्थितीमध्ये काय भाव निर्माण झाले त्याचंही शब्दबद्ध रूपात त्यांनी प्रगट केलेले ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून याला भाव अर्थ दीपिका म्हटले. भगवंतांना किंवा अर्जुनाला अनुभव आल्यानंतर जे भाव प्रगट झाले, प्रसवले, त्याचं शब्दांकन म्हणजे भाव अर्थ दीपिका ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी आपण म्हणतो, ज्ञानेश्वरी अर्थ नाही सांगितला त्यांनी, भावार्थ दीपिका याचं नाव आहे. ज्ञानेश्वरांनी नाव भावार्थ दीपिका दिलंय. दीपिका म्हणजे चैतन्याच्या प्रकाशात भावांकन झालेलं आहे, त्यांनाही त्याचे अनुभव आले. दीपिका. दैवी प्रसाद ठेवा. संतोषाचिया गाभारा, आत्मबोधाचिया ओगरा. ज्ञानेश्वरांनी त्या ओवी सांगितलंय, ब्रह्मरसाचे ओगरणे केले अर्जुना लागी नारायणे. आम्ही केव्हा पोचलो, माझा टेलिव्हिजन सेट कुठून स्टार्ट झाला, की भगवान गोपाल कृष्णाने ब्रह्मरसाचं ताट अर्जुनांपुढे ठेवलं. ते तर अवचित पाहुणे पातलो आम्ही. आणि अर्जुनाला जेवायला सांगणार त्याच वेळेस मी तिथे गेलो. म्हणजे सगळे अनुभव ज्ञानेश्वरांना देखील ते आले जे अर्जुनाला आले. काय दिव्य प्रसादाचा ठेवा असेल. अशा रीतीने हा अनुभव घेत असतो सिद्ध पुरुष, हा तीर्थंकर, हा सिद्ध पुरुष, हा भक्त, जो संतोषाचिया गाभारा. त्याला काही लालूच द्या, तो काही नाही ठरणार. मुझे कुछ भी नहीं चाहिए, बस सिर्फ मेरा भगवान चाहिए. माता कुंती म्हणते, भगवंता संकट दे चालेल,
पण तू जवळ राहा, तू रक्षण करता राहा. आम्ही झुंजूत, तू नको लढूस, आम्ही लढूत, पण तुझा सहवास पाहिजे. दुःख दे, संकट दे, काय द्यायचं दे, पण तू जवळ पाहिजेस. आणि सुख असेल आणि तू जवळ नसेल, आम्हाला नकोय ते. आणि घडलं तेच. ज्या वेळेस भगवान गोपालकृष्ण हा द्वारकाधीश निजधामाला निघून गेला, अपशकुन होऊ लागले. धर्मराज परेशान, अर्जुनाला पाठवलं होतं, अपशकुन होत आहेत, द्वारकाधीशांचा निरोप नाही. हा कन्हैयाचा, जा रे अर्जुना. आणि अर्जुन ज्या वेळेस येतो, सगळी द्वारका संपलेली आहे आणि काही बायांना घेऊन येतो. अर्जुनाची शक्ती इतकी खलास झाली की चोरांनी कृष्णाच्या बायका पळवल्या, पण हा धनुष्यबाणाने मारू शकला नाही. दुःखी झाला की शक्ती दगा देते. लक्षात घ्या, आपण तर केव्हाही दुःखी असतो. पूर्ण शक्तीने महाभारत युद्धाचा पराक्रमी अर्जुन, ज्याच्या नावाने विश्व कापावं, त्या अर्जुनाला चोराला नाही हरवता आलं. आणि तसंच राहिलेलं लटांबळीत ज्यावेळेस घेऊन आला, निराश झालेला होता, पाय उचलत नव्हते. भीमानी, धर्मराजानी सगळ्यांनी विचारलं, का रे निराश आहे? सांग भगवंत कसा आहे, काय निरोप आहे त्यांचा, रुक्मिणी माता कशी आहे, सगळं सांग. बलराम दादा कसे आहेत? त्यांनी रडून टाव फोडला की भगवान राहिलेले नाहीत, निजधामाला गेलेत. एक वाक्य ऐकताच 5 पांडव उठले. आता आम्हालाही जगात राहायचं नाही. इमिजिएट राज्यकारभार एका क्षणात त्यागलाय आणि 5 पांडव प्लस द्रौपदी निघालेत हिमालयावर. एक क्षण नाही लावला, एक क्षण त्यानंतर भगवान गेला, आमच्या जीवनातला आनंद गेला. म्हणून साधनेमध्ये ज्यावेळेस भगवान प्रगट होतो, म्हणजे आनंद प्रगट झाला, म्हणजे आपल्यामध्ये भगवान प्रगट झाला. आणि तो जर गेला तर आपल्यालाही दुःख वाटलं पाहिजे, अरे आनंदाची अनुभूती आज कमी आली, भगवान निघून गेलाय शरीरात. ब्रह्मरसाचे ओगरणे अखंड पाहिजे, अखंड आनंद पाहिजे. प्रसन्नता तर प्रगट होते, तो आनंद म्हणजेच भगवान. सच्चित आनंद, भगवान आनंद रूप आहे. आनंद उसळला पाहिजे. आत्मबोधाची ओगरा, बाकीचं त्याला तुच्छवत वाटेल, तृणवत वाटेल, तो रस घेणार नाही. तो रस घेईल ब्रह्मानंदामध्ये, ब्रह्मानंदामध्ये, आनंदामध्ये पहुडलेला असेल, झोपलेला असेल. पुरेण म्हणेची धनुर्धरा आरोगिता, आणि सारखा जेवतोय, अखंड जेवतोय, म्हणजे 24 तास ब्रह्मरस आपण पीत राहिलं पाहिजे. ते जेवण जेवत राहिलं पाहिजे 24 तास. प्रसन्नता, अखंडित उल्हास सगळं असलं पाहिजे. आपण कुठे आहे याचा विचार करा. आणि भगवान कधी आपल्याला लाईक करेल याचाही विचार करा. त्यासाठी तेवढी लायकी संपादन करावी लागेल. तो नाही म्हणत नाही आणि त्याची अभेद स्थिती ढळत नाही. बस अखंडित बोलत असताना देखील तो समाधीत बोलतो, चालत असतानाही समाधीत चालतो. तो बोले धर्म जिये दिठी महासिद्धी तेविये, ज्याची दृष्टी महासिद्ध्या निर्माण करतात. आणि तो बोलला म्हणजे धर्म जगतो. निस्त्या बोलण्यातनं साधं जरी बोलला तर धर्म प्रगट व्हायला आहे, धर्माला जिवंतपणा येतो.
कारण तो बोलत असताना ज्या अल्फा किरणांच्या तेजोमयी चैतन्यधारा निर्माण होतात, त्या प्रहार करतात, अनुभव देतात. म्हणून धर्म जिवंत राहतो, मेलेला नाही. शब्दात आणि प्रवचनात मेलेला धर्म असतो, कारण तो तुम्हाला अनुभव देत नाही. तो अनुभव देत नाही. ज्या महापुरुषांचे शब्द अनुभव देतात, त्यांच्या बोलण्याने धर्म जगतो. धर्म जगणे म्हणजे कुंडलिनी जागरण होऊ शकतं. 21 आणि 22 काही लोकांना तुम्ही समजा एखाद्या यज्ञात गेले आणि त्या यज्ञाचे ब्राह्मण मंत्र जप करत असले आणि तुम्हाला काही अनुभव व्हायब्रेशन्स यायला लागले, तुम्हाला वाटतं ते बहुतेक सिद्धच आहेत. ते ब्राह्मण न सिद्ध आहेत न साधू आहेत. त्या वाणीतली फ्रिक्वेन्सी, जड शब्दामधली वैखरी वाणीतली फ्रिक्वेन्सी तुम्हाला सेन्सिटिव्ह बॉडी झाल्यामुळे अनुभव देते, दुसऱ्याला देत नाही. तुमची बॉडी सेन्सिटिव्ह झालेली, लक्षात घ्या. म्हणून कुठलंही प्रवचन ऐकताना तुम्हाला अनुभव आले म्हणजे तो सिद्ध आहे असं काही समजायचं कारण नाही. तुमची बॉडी सेन्सिटिव्ह आहे. मग दुसऱ्यालाही यायला पाहिजे ना. दुसऱ्याला काय येत नाही. ज्या मंदिरात गेले त्या ठिकाणी प्रभावी किरण सगळ्याला सारखा अनुभव येतो का कुठल्याही मंदिरात? तुमची बॉडी किती सेन्सिटिव्ह आहे आणि साधना शक्ती किती उंच आहे त्या तोडीचे अनुभव येतात. लक्षात घ्या. 21वा श्लोक, भगवद्गीतेचा 4था अध्याय 21वा श्लोक. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शरीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्मिषम्. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शरीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्मिषम्. पुढची ओवी. यदश्रशालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सराः समः सिद्धावसिद्धो च कृत्वापि न निबध्यते. निर्विषयी सर्व इंद्रियांचे आहार, वर्ज झालेला चित्त व बाह्येंद्रिये व अंतर्गत इंद्रिय गोलक बुद्धी अहंकार प्राण या संघाताचा शक्ती युक्ती आणि भक्तीने ज्याने निग्रह केला आहे किंवा झालेला आहे असा ज्याने सर्व परिग्रहाचा त्याग केला किंवा झाला आहे असा आत्मनिष्ठ योगी केवळ शरीर स्थितीला उपयोगी असे कर्म जरी करीत असेल तरी पापाला दोषाला प्राप्त होत नाही. न मागता मिळेल त्यात संतुष्ट राहणारा, शीतोष्ण सुखदुःख हर्षविषादादी न होणारा, हेवा न करणारा, निर्वैर बुद्धी, सिद्धी असिद्धीत समतोल मनबुद्धी असलेला, आवश्यकते करूनही बद्ध होत नाही. दोन्ही श्लोकाचं बाप्पासाहेबांचं समगीत. देहसंघात निग्रही निराहारी अपरिग्रही कर्म करी देहा पुरते त्यास पापण लागते. सदा तोष मिळे त्यात निर्मत्सर द्वंद्वातीत सिद्धी असिद्धी समान करुणहीन बंधन. माऊलींच्या ओव्या. 108वी ओवी. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी. काय ओवे आहेत.
कुठल्याही ओव्या काढा, कशा सुचल्या असतील, कशा प्रगट झाल्या असतील, आणि किती आनंदाचं उधाण असेल माऊली ज्यावेळेस ओव्या फेकत असतील, काय अनुभव कुठल्या क्वालिटीचे त्यावेळेस असतील. हे टटमप कविता लिहिण्याचं नाही आहे, हे आनंदाचं उधाण आहे. प्रत्येक ओवीतनं प्रगट होत आहे. काय अनुभव आहेत आणि काय सिद्धत्व आहे. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी, सांडुनिया आशा कुरोंडी आंभावेसी. किती बोलावं, सर्वसाधारण माणसाला प्रचंड बोलावं लागलं असतं ह्या ओवीवर. कित्येक प्रवचन. कैसी अधिकाधिक आवडी, ब्रह्मरसाचं भोजन चालू असताना जसं आपण गुलाबजामुन आवडतो, शिरा आवडायला, जिलेबी आवडायली, सुरुवातीला जो एक खाण्याचा अधिकाधिक आवडीचा भाव असतो तो राहतो का व नंतर शेवटी? पुरणपोळी फर्स्ट खाताना जो भाव असतो नंतर राहतो का? 10व्या गुलाबजामुला पहिल्या गुलाबजामुनचा स्वाद असतो का? मग येतो, नाही आवडायला का, पुन्हा घ्या. आपण नको नको नको, आता का नाही मला उलटी होईल, नाही तर मी फेकून देईल. गुलाबजामू तेच आहेत, पण आवड संपत चाललेली आहे. विषयांची गोडी संपत चालते, संपत जाते. जसं तुम्ही अधिक उपभोग घ्याल तसतशी विषयांची गोडी संपते. आवडणारा नवरा लग्नापूर्वी आणि लग्नानंतर तो तितका आवडतो का, आणि बायको तितकी आवडते का? एकाने म्हटलं, बायकोनी सांगितलं, का हो तुम्ही म्हणाले होते ना लग्न झाल्यानंतर, लग्नाच्या पूर्वी, की तुझ्याबरोबर मी नरकात देखील यायला तयार आहे. ती कुठं म्हणत असेल पिक्चर चल. भविष्य काळात मी कधीतरी तुझ्याबरोबर नरकात देखील यायला तयार आहे. तुम्ही म्हणले होते ना. हो ना म्हणले, पण आता तरी मी काय करायलो, नरकातच जगायलो लग्न झाल्यानंतर. ते जरा लवकर आलं म्हणले, यायचं काय कारण आहे, प्रत्यक्षच नरक भोगायलो. जी गोडी अगोदर वाटत होती, जी सौंदर्यांगणा दिसत होती, ती विषांगणा दिसू लागते. लक्षात घ्या. का? विषयांची गोडी जसजसं तुम्ही उपभोगाल तस तसा माणूस त्या गोडीला त्याला वीट येतो त्या गोडीचा. आणि इथे उलट आहे, जसजसा तुम्ही आनंद घ्याल तो महानंद द्विगुणित होत चालतो सारखा. म्हणून याला अखंड सुख, अखंड आनंद म्हटलंय. अरे एक पिक्चर 3दा दाखवल्यानंतर तिसऱ्यांदा दाखवल्यानंतर तुम्हाला नको वाटतो. बस करावं, तुला आवडते ना ऐश्वर्या राय, पा थै 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 कशी नाचायली, नको, बस झालं. एकदा पाहिला डान्स, 2दा पाहिला, 3दा पाहिला, संपलं. ही मात्र सुखांची गोडी वाढत जाते. साधनेला अनुभवाला तुम्ही बसले आणि चांगले अनुभव येत असतील, ती गोडी अशी वाटते उठू वाटत नाही, आणि त्याच वेळेस बेल वाजते तर आनंदित काहींना वाटतं आता 12 वाजूच नाही, देसाई मोरेची शिट्टी वाजेल, वाजूच नाही. कैसी अधिकाधिक आवडी, संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये आत्मबोधाचं जेवण अखंडितपणे जेवत असताना काय निर्माण होतं? महासुख. सुख आणि महासुख.
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखमा देवीवर, बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे आगर. म्हणून सुख आणि सर्व सुख दोन्हीमध्ये फरक आहे. सुख हे विषयातून निर्माण होतं, विषयातनं सुख मिळतं आणि जितकं सुख मिळतं तेवढा आनंद असतो. आणि ते सुखाची धार कमी झाली की आनंदही संपतो. लक्षात घ्या. एक सोफा सेट आणला 50,000 रुपयाचा. त्या सोफा सेटवर पहिल्या दिवशी बसले, आनंद वाटतो. या 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 सगळ्याला बोलवतो आपण, बसा बसा बसा. ते हातभर खाली जातं, आपलं सगळं आपला बॉटम हातभर खाली जातो. खाली गेला की वा 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 आनंद. पण हाच एक 2-3 वर्षांनी तेवढा आनंद राहील. सुखाचा आनंद कमी झाला का सुख कमी झालं. टेम्पररी सुख आहे ते. विषयामधलं सुख हे टेम्पररी असतं, अस्थायी असतं, परमनंट नसतं. म्हणून तो आनंदही टेम्पररी असतो, जो स्थायी नसतो, टिकत नाही. मग बायको असो, नवरा असो, पोरगा असो, कोणी असो, पाळण्यामध्ये झाल्यानंतर जो आनंद होता आणि मोठेपणी ज्यावेळेस तो लाथ मारतो आई वडिलांना आणि शिव्या देतो, सारखाच आनंद राहतो का? नाही राहत. म्हणून ते सुख विषयात मिळत नाही. आणि म्हणून सर्व सुखाचा आगर परमात्मा आहे, जो विषय देऊ शकत नाही. ते परमनंट सुख, परमनंट आनंद, आत्मानंदातून जे प्राप्त होतं, आत्मबोधाचं जेवण अखंडितपणे ज्यावेळेस तुम्हाला मिळू लागतं, त्याच्यातनं जो आनंद प्रगट होतो, तिथे अधिकाधिक सुख वाढत जाते आणि गोडी चाखावीशी वाटते अखंडपणे. कैसी अधिकाधिक आवडी. म्हणून गुलाबजामू पहिल्यांदा आवडतो, तो शेवटचा गुलाबजामू खात असताना आवडत नाही. पोट भरल्यानंतर जेवण तेवढं रुचकर लागत नाही. इथे वेगळं आहे. इथे किती पोट भरो, तृप्तीमध्ये अतृप्ती. तृप्त होतो पण तरी अतृप्त राहतो. नाही, अजून पाहिजे, अजून पाहिजे. विषयाची गोडी अजून पाहिजे नाही म्हणत. घेत महासुखाची गोडी, कैसी अधिकाधिक आवडी. अधिकाधिक आवडू लागतो. तुझी आणवाहीन गा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. किती गोडी वाटते. तुकाराम काय म्हणतात, तुझी आणवाहीन गा देव राया. पांडुरंगा तुझी शपथ खाऊन सांगतो रे. आण म्हणजे शपथ. तुझी आणवाहीन गा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया. माझा जीव आहे ना, प्राणावर प्रेम असतं सर्वांचं, पण माझ्या प्राणापेक्षाही तुम्हाला जास्त आवडतोस. तुझी आणवाहीन गा देव राया, बहु आवडसी जीवा पासोनिया. काय काय वर्डिंग आहे. घेत महासुखाची गोडी. हे सुख महासुख होत जातं आणि अधिकाधिक गोडी. माणूस
लाचातो. लाचावले मन लागलीसे गोडी. लालची झालंय मन, गोडी लागलेली. तुझी अनवाहीन गा देवराया. काय बहु आवडसी जीव. का आवडतो? कारण महासुख सारखं वाढत चाललंय, वाढत चाललंय. जितकी साधना कराल तितकं महासुख वाढेल.